तुम्ही हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासोबत, दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा खाऊ शकता. तो कोणता? चला बघूया. त्यासाठी इथे मी 1 वाटी अख्खे हिरवे मूग घेतले आहेत. ते 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. त्यामध्ये पाणी घालायचं आणि हे मूग 7 ते 8 तास भिजवून घ्यायचे. भिजवून घेतल्यानंतर त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं. भिजवून घेतलेले मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे घालायचे. सर्व साहित्य मिक्सरला फिरवून थोडीशी जाडसर ठेवून पेस्ट तयार करून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. या ठिकाणी आपण दही, सोडा किंवा इनो काहीही वापरणार नाहीये. त्यानंतर गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय. तवा गरम झाला की तेलाने ग्रीस करून घ्यायचा. तयार केलेलं बॅटर 2 पळी तव्यावरती सोडायचं. हलक्या हाताने पसरवून घ्यायचं. खालच्या बाजूनी हलकंसं भाजलं की वरून थोडंसं तेल सोडायचं, पलटी करायचं. दुसऱ्या बाजूनेही खरपूस भाजून घ्यायचं. त्यानंतर आधीच्या बाजूनेही खरपूस भाजून घ्यायचं. मध्यम आचेवरती याच पद्धतीने आता राहिलेले सर्व डोसे बनवून घेऊयात. आणि इथे तुम्ही बघू शकता मऊ लुसलुशीत आणि कुरकुरीत सुद्धा बनतील असे हिरव्या मुगाचे डोसे तयार आहेत.